नमस्कार फ्रेंड्स, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे लसुणी मेथी। चला तर मग आता मेथीचं सीजन सध्या चालू आहे, त्याच्यामुळे मेथीचे पदार्थ करायचं। हे पहा, हे पांढरे तीळ आहेत, शेंगदाणे, डाळवा, टोमॅटो, कांदा, परत हे लसण सोलून मी फक्त सुरीने चिरून घेतलेला आहे, ह्याला वाटलेलं नाही। कोथिंबीर आणि ही मेथी धुवून स्वच्छ चिरून घेतलेली आहे। चला मग आपण भाजी करायला घेऊया। आधी हे आपण शेंगदाणे, डाळवा, तीळ आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे। आता हे पहा, कढई ठेवले मी आता गरम व्हायला गॅसवरती। आता मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे आपण शेंगदाणे, डाळवा, तीळ। आता आपल्याला फक्त मेथी, थोडंसं लसण टाकून फ्राय करून घ्यायचं आहे। आता लसण थोडंसं लालसर होऊ द्यायचं आहे आपल्याला। हे बघा, लसण लाल झालेलं आहे। आता आपण याच्यात मेथी टाकूया। हे मेथी असं आपण मऊ करून घ्यायचं। थोडीशी मऊ पडली, थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला ह्या मेथीवरती। आता ही मेथी काढून बाजूला ठेवूया आणि मग भाजी करायची। मेथी मऊ पडली छान। आता हे साईडला काढून ठेवायचं। हे बघा, भाजी करायचं आहे आपल्याला। आता लसुणी मेथी करायचं आहे। हे तेल टाकलं कढईत। आता तेल गरम झालेलं नाही, आणखीन थोडं। चला, तेल गरम झाले। आता याच्यात टाकायचं जिरे आणि हा बारीक चिरलेला कांदा। हे बघा, जिरे लगेच लाल होतात। त्याच्यात कांदा टाकून मस्त सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचा। हे बघा, कांदा तळलाय आता थोडाफार। आता याच्यात आपण टाकायचं लसण। हे लसण मोठं मोठंच ठेवलेलं आहे। लसुणी मेथी करायचं म्हणल्यावर लसण तर दिसला पाहिजे ना। हे पहा, लसण पण थोडंसं तळून घ्यायचं आहे आता। हे दोन्ही पण छान तळले ना, मग टोमॅटो टाकायचा। हे बघा, लसण आणि कांदा आपला लालसर झालेला आहे। आता याच्यात आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचे। टोमॅटो टाकल्यानंतर ह्या टोमॅटोवर थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे छान लवकर तळेल मी। आता टोमॅटो पण मऊ पडलेला आहे। आता याच्यात आपण वरचे मसाले टाकून घेऊया। हळद, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला। आणखी थोडंसं मीठ आपण टोमॅटोला मऊ पडायला थोडंसं टाकलंय, म्हणून आता थोडं टाकते। हे छान मिक्स करून घेऊया। हे बघा, आपले मसाले तळलेत छान। आता आपण हे तीळ आणि शेंगदाण्याचं कूट आणि डाळवा वाटून घेतलेलं हे टाकून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घेऊया। आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे ग्रेव्ही होतं आणि व्यवस्थित तेल पण सुटतं। याच्यात आपण एक साधारणतः वाटीभर पाणी टाकून घेतलं आहे। आता हे छान तेल सुटेपर्यंत हे थोडंसं शिजवून घ्यायचं मसाले। तर थोडा वेळ असंच ठेवूया झाकून आपण, म्हणजे छान शिजतील हे। चला बघूया आपला मसाला शिजलाय का आता। हे पहा, किती सुंदर तेल सुटलेलं आहे। हे पहा, किती छान मसाला ही झालेला आहे। आता याच्यात आपल्याला
मेथी टाकून घ्यायचं आहे ते, आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया म्हणजे छान शिजेल ह्याच्यासोबत. आणि ही मेथी आपण आधीच फ्राय करून घेतलेली आहे, ही मेथी टाकूया याच्यात. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा मी भाजी मिक्स केलेली आहे मेथीची आता, पण थोडीशी घट्टच वाटते, त्याच्यामुळं आणखीन थोडंसं वाटीभर पाणी टाकणार आहे मी. पहा, तुम्हाला जशी पाहिजे तशी करून खाऊ शकता. थोडीशी घट्ट असली तरी डब्याला द्यायला छान वाटते. घरी खायचं असलं तर असं ग्रेव्ही थोडीशी पातळ छान दिसते. हे बघा मी कन्सिस्टन्सी अशी ठेवलेली आहे. आता थोडा वेळ आपण 5 मिनिट ह्याला शिजवून घेऊया. आता बघूया 5 मिनिट झालेला आहे, तर आपली लसूणी मेथी तयार झालेली आहे का. हे बघा किती छान तेल सुटलंय फ्रेंड्स. चला, खाण्यासाठी तयार आहे आपली लसूणी मेथी. आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. हे बघा आपली लसूणी मेथी तयार आहे खाण्यासाठी. किती छान, एकदम हॉटेलसारखीच आहे का नाही. हे पहा. चला तर मग तुम्ही पण करून पहा. माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करा.